ऑपरेशन सिंदूरबद्दल खासदारांचे 8 गट 5 देशांना माहिती देणार। 22 मे पासून वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार करणार नेतृत्व। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपविती पाक पत्रकाराने दाखवली। मुरिदकेमधील दहशतवादी तळ बेचिराग, लष्कर-ए-तोयबाचं प्रशिक्षक केंद्रही नष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात जनता दरबार। नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी फडणवीसांचा प्रयत्न। शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मार्गदर्शन करणार। बीडमध्ये पुन्हा अपहरण करत तरुणाला बेदम मारहाण। 12 ते 13 जणांच्या टोळक्याने तरुणाला घेरून लाठा-काठ्यांनी केली मारहाण। मारहाणीत तरुण गंभीर जखमी। माथेरानमध्ये पोस्टाचे पार्सल पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर। कर्जत ते माथेरान 20 मिनिटात पोहोचणार पार्सल। देशातील पहिला प्रयोग माथेरानमध्ये। राज्यात 22 मे पर्यंत अवकाळीचा जोर कायम राहणार। वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा। नाशिक जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। वडनेर, भैरव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। द्राक्ष बागेत साचलं जवळपास 2 फूट पाणी। भालाफेकपटू नीरज चोप्रानं इतिहास रचला। 90.23 मीटर भाला फेकत नव्या विक्रमाची केली नोंद।